स्टार्टअपचं असतं की बाबा माझा ह्या वर्षी किती टर्नओव्हर पाहिजे, पुढच्या वर्षी किती व्हायला पाहिजे, पण सर ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेट करता येतं का आपल्याला की किती होऊ शकतो प्रिडिक्ट? येस, ऑब्विसली का नाही प्रेडिक्ट करू शकत. त्यात 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की काय होतं की आपण तुमच्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला असं ऑब्झर्व झालं का की एक कॉमन गोष्टी आहेत की बिझनेस आहे ना ह्या वेळी बरेच असे डाऊन असतात, बरेच हे बिझनेस ह्या टायमाला दिवाळी म्हणा किंवा काय असतात काही एक्सटर्नल फॅक्टर असतील तर ते अप असतात, असं असतं का खरंच? नाही, असतंच आहे की डिपेंड ऑन सेक्टर कुठले आहेत त्याच्यावरती डिपेंड असतात. की बऱ्याच वेळा बघितलं की जर एखादा सीझन चालू आहे, तुम्हाला काय वाटतं की आता कुठला बिझनेसचं उदाहरण देऊ शकतो तुम्ही हवं की बाबा ह्यानी ह्या गोष्टी केल्या तर त्याचा म्हणजे इन्व्हेस्टमेंट होऊ शकते चांगली ती? सगळ्यात पहिल्यांदा कसं की बिझनेसमध्ये 6 पिलर असतात, त्या पिलरवरती तुम्हाला फोकस करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा पिलर कुठला आहे की तुमचं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस किती स्ट्रॉंग आहेत. बिझनेस स्टार्ट करायला सुरुवात केली पण ह्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट बिघडलं आणि खूपच आता खराब अवस्था झाली, असं होतं नाही, मार्केटमध्ये भरपूर आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये 70 to 80% बिझनेसेस फेल होतात. 70 to 80? मग स्टार्टअपनी सुरुवातीच्या काळामध्ये कोणते खर्च टाळायला पाहिजेत? मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत, त्यांचं नाव आहे संतोष कावरे आणि ते व्हर्च्युअल CFO म्हणून काम करतात. जे बिझनेसमॅन आहेत किंवा एंटरप्रेनर आहेत त्यांना ते गाईड करतात की त्यांची कंपनी कशी आपण नेक्स्ट लेवलला घेऊ शकतो, फायनान्शियल डिसिजन कसे घेऊ शकतो ह्यासाठी ते मदत करतात. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, म्हणून हा पॉडकास्ट बिझनेसमॅनसाठी खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. आणि बरेचसे फायनान्शियल डिसिजन आपण कसे घ्यायचे किंवा आपण बिझनेसमध्ये काय चुका करतो ह्या सगळ्या गोष्टी या पॉडकास्टमध्ये आपल्याला माहीत होतील, म्हणून पाहत राहा आपला आजचा एपिसोड. सर, आजचा जो आपला पॉडकास्ट आहे ना तो खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि खरंच भारताला जी गरज आहे म्हणजे आपल्याला सुपर पॉवर आपण जे बोलतो ना व्हायचं आहे, तर त्यासाठी फायनान्स ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण भारताला पुढे तर त्याची गरज आहे. मग आज तो आपण विषय घेतला आहे की बिझनेसमॅन्सला कसं आपण गाईड करू शकतो. तुम्ही CFO वगैरे आहात, ऑन व्हर्च्युअल CFOची कन्सेप्ट जी आहे ती सर कसं आहे, तुमचा जॉब जी प्रोफाईल आहे ना की तुमचं जे प्रोफाईल आहे ते थोडं आपल्या ऑडियन्सला तुम्ही सांगू शकता का कसं आहे ते? तर ह्याच्यात काय आहे की आम्ही व्हर्च्युअल CFO प्रोसेसेस ते आपण MSME स्टार्टअप ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यामध्ये आम्ही इम्प्लिमेंट करतो. तर व्हर्च्युअल CFO म्हणजे काय आहे नक्की की तुम्ही जर पाहिलं की जे काही मोठे मोठे जे बिझनेस ओनर्स असतात किंवा मोठे मोठे जे बिझनेस असतात की ते अपॉइंट फुल टाईम CFO आणि जी फायनान्शियल मॅनेजमेंट ज्या गोष्टी असतात त्या CFO जो असतो तो रिस्पॉन्सिबल पर्सन असतो की त्याच्या सगळ्या मॅनेजमेंट करायची, कॅश फ्लो मॅनेजमेंट, प्रॉफिटेबिलिटी, MIS रिपोर्ट आहे, फंड रेझिंग जे आहेत, इंटरनल तुमचं ऑडिट, बॅलन्स शीट क्लोजिंग आणि स्टॅच्युटरी कंप्लायन्सेसचं ज्या पार्ट असतात तो फुल टाईम CFO टेक केअर करत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मोठे मोठे जे लिस्टेड कंपन्या आहे, मोठ्या ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा टर्नओव्हर 500 करोड, 1000 करोड, 2000 करोड जे आहेत अशा कंपन्यांमध्ये होतात. पण काय होतं की छोटे जे काही बिझनेस ओनर आहे तर त्यांचा जो फोकस असतो तो असतो की त्यांचा सेल्स कसा वाढवायचा, प्रोडक्ट कसं चांगलं बिल्ड व्हायला पाहिजे, युनिकनेस कसा असायला पाहिजे, आपली कंपनी मोठी कशा असायला पाहिजे. पण ते करण्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तर हे फायनान्शियल मॅनेजमेंट जे कन्सेप्ट आहेत तर त्या कन्सेप्ट मिसिंग होतात आणि बऱ्याचल्या लोकांना ज्या प्रोसेसेस ज्या आहेत फायनान्शियल मॅनेजमेंट ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येत नाही आणि किंवा अवेअरनेस नसल्यामुळं त्या गोष्टी त्या ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट होत नाही. तर आम्ही काय करतो की आमच्याकडे जे काही एक्सपर्टीज आहेत की 20 वर्षाची एक्सपर्टीज आहे की फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये, तर त्याचा उपयोग करून आपण ज्या फायनान्शियल प्रोसेस आहेत की मग तुमचा कॅश फ्लो मॅनेजमेंट असू द्या, तुमचं मंथली फायनान्शियल क्लोजिंग असू द्या, मंथली तुमचं बॅलन्स शीट प्रिपरेशन, तुमचं वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी आणि तुमच्या मग MIS रिपोर्टिंग, डॅशबोर्ड कसा रिव्ह्यू करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण इम्प्लिमेंट करतो. त्याच्यामुळं अवेअरनेस होती आणि त्याचा जो फायदा आहे तर मेन जो बिझनेस ओनरची जी एम असतं किंवा व्हिजन असते की आपल्या बिझनेसमध्ये आपण आपल्या बिझनेसचा प्रॉफिटेबिलिटी वाढवायची, ह्याच्याकडे आमचा फोकस असतो की हाऊ कॅन वी इम्प्रूव्ह द बिझनेस प्रॉफिटेबिलिटी अँड कॅश फ्लो थ्रू इम्प्लिमेंटेशन ऑफ व्हर्च्युअल CFO
बरोबर. प्रोसेसेस. बरोबर. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय म्हणजे कोणाला पैसे कोणाला नको आहेत, सगळ्यांना हवेत आणि माणसं बिझनेस म्हणजे करतात, सगळ्या गोष्टी करतात, पैशासाठीच करतात. आणि पण विषय असा आहे सर, की मला पण इथं आपला पॉडकास्ट करण्याच्या आधी एवढी आयडिया नव्हती, की व्हर्चुअल CFO वगैरे काय गोष्टी आहेत. थोडं Googleवर सर्च केलं. कारण आम्हाला म्हणजे सर कसं असतं, की अकाउंटंट आणि CFO एवढंच कन्सेप्ट माहिती आहे. मग ह्याच्यात काय डिफरन्स नक्की CFO हे 2-3 कन्सेप्टमध्ये? ओके. ह्याच्यात कसं आहे, की अकाउंटंट जर तुम्ही केलं, तर त्यांचं फंक्शन काय असतं, त्याचं काम काय असतं ऑर्गनायझेशनमध्ये, की डे टू डे जे अकाउंटिंग जे आहेत, तर ते आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये किंवा आपण जे अकाउंटिंगसाठी सॉफ्टवेअर जे मेंटेन करतो, त्याच्यामध्ये आपण एंट्री करायची किंवा अपडेट करायचे रेकॉर्ड्स आहे. तर एवढंच असतं, की डे टू डे जे ॲक्टिव्हिटीज आहे, ते अकाउंटिंग करायचं आणि जे स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आहेत, ते आपल्या पूर्ण करून घ्यायचं. एवढं फक्त अकाउंटंटचा रोल असतो. त्याच्यानंतर असतं, की तुमचं फुल टाईम CFO असतो. तर फुल टाईम CFO म्हणजे अकाउंटंटची जी काही नेक्स्ट प्रोसेस आहे, एकदा अकाउंटिंग झाल्यानंतरनी मग ओव्हरऑल फायनान्शियल मॅनेजमेंट, फंड रेझिंग, फायनान्शियल ओके. ॲनालिसिस, प्रॉफिटेबिलिटी, कुठल्या एक्सपेन्सेस आहे, ते ॲनालिसिस करून त्याच्यावरती आपण काम करायचं, की एक्सपेन्सेस जर जास्त होत असेल, तर हं. त्याच्यावरती कुठले ॲक्शन घ्यायला पाहिजे जेणेकरून आपले एक्सपेन्सेस ओके. कमी होणार आहे. आपला जर हं, कॅश हं. फ्लो कमी होत असेल, तर मग हं. त्याचं ॲनालिसिस करून कळतं, की आपला कॅश फ्लो कसा वाढवायचा. आपले ओके. फंड जे आहेत, म्हणजे पैसे कुठे अडकलेले आपल्या व्यवसायामध्ये, ते आयडेंटिफाय करून ते जे अडकलेले पैसे आहेत, ते आपण रिलीज कसे करायचे आपल्या वर्किंग ओके. कॅपिटलमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ते फुल टाईम CFO करत असतो. आणि आम्ही जे व्हर्चुअल CFO आहे, तर ह्याच्यात काय करतो, की आम्ही की छोटे जे बिझनेस आहेत, तर बरोबर. छोट्या बिझनेसमध्ये काय होतं, की स्टार्टअप आणि छोटे बिझनेस आहे. त्यांचा 1 करोड, 2 करोड, 10 करोडचा टर्नओव्हर आहे. तर त्या बिझनेससाठी काय होतं, की फुल टाईम CFO अपॉइंट करणं, म्हणजे फुल टाईम जर CFO जर अपॉइंट करायचा असेल, त्याची कमीत कमी सॅलरी 1.5 ते 2 लाख रुपये ओके. प्रत्येक महिन्याला असते. बापरे! आणि एवढं मोठं बजेट जे आहे, ते स्टार्टअप आणि MSME आणि SMEs जे बिझनेस आहेत, त्यांना नाही परवडणार. अफोर्ड करता येत नाही. तर आम्ही काय करतो, की ह्या सगळ्या गोष्टी फायनान्शियल मॅनेजमेंटच्या इम्प्लिमेंट करायच्या असेल, तर फुल टाईम डेडिकेटली एकाच ऑर्गनायझेशनमध्ये न करता आपण काय करतो, की आपण मल्टिपल ऑर्गनायझेशनमध्ये सर्व्हिसेस आहे ते प्रोव्हाईड करतो. जेणेकरून काय होतं, फुल टाईम नसल्यामुळे व्हर्चुअली आपण म्हणजे वीकली एकदा व्हिजिट किंवा 15 दिवसांनी, 10 दिवसांनी व्हिजिट किंवा 1 महिन्यानंतरनी व्हिजिट आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ऑनलाईन आपण त्यांना ओके. सपोर्ट करतो हे सगळं इम्प्लिमेंटेशन करताना. त्याच्यामुळे काय होतं, की त्यांच्या ज्या बजेटमध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या फायनान्शियल मॅनेजमेंटच्या ज्या कन्सेप्ट आहेत, त्या हं. इम्प्लिमेंट करता येतात. बरोबर. जेणेकरून त्यांना क्लॅरिटी येते, की जे काही फायनान्शियल डिसिजन मेकिंग करायचे आहे, डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये, बरोबर. तर त्यांना त्या क्लॅरिटी येते, की आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि कुठले फायनान्शियल डिसिजन घ्यायला पाहिजे होते, जेणेकरून इन फ्युचरमध्ये आपल्याला कुठलेही आर्थिकदृष्ट्या आपल्याला अडचणीत नाही येणार आपला बिझनेस. तर त्यांना क्लिअर करतं. तर आम्ही काय करतो, की व्हर्चुअली सपोर्ट करतो. फुल टाईम CFO असतो, फुल टाईम डेडिकेटेडली फॉर वन ऑर्गनायझेशन आणि व्हर्चुअली असतो नॉट डेडिकेटेड फॉर हां. वन बरोबर. ऑर्गनायझेशन आणि रोज जाण्याची आवश्यकता बरोबर. नसते आणि आम्ही मल्टिपल ऑर्गनायझेशनसाठी हेल्प करत असतो. त्याच्यामुळं बेनिफिट होतो, की त्यांची जी काही कॉस्ट आहे, म्हणजे त्यांचं जे बजेट आहे, त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बरोबर. मॅनेज करता येतात. बरोबर, बरोबर. पण सर आता तुम्हीच मगाशी म्हटलात, की बाबा जो स्टार्टअप करतो त्याचं लक्ष असतं, की माझा सेल्स कसा वाढणार, माझा प्रॉडक्ट कसं चांगलं होणार, म्हणजे माझ्याकडे पैसे कसे जास्त येणार. तर मग ह्याच गोष्टीमुळं ना सर, की मग आपल्याला आधीपासून कन्सेप्ट अशी आहे, की बाबा मी कुठेतरी कन्सल्टिंग घेतोय किंवा कुठेतरी एक्स्ट्रा काहीतरी करतोय. म्हणजे ह्याचा अर्थ मी पैसे वाया घालवतोय. हं, अशी हं. स्टार्टअपवाल्यांची थोडीशी असते, कारण त्यांना प्रॉडक्टवर फोकस करायचं असतं. मग ही जी मेंटॅलिटी कशी आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही ह्याच्यात कसं आहे, की जर तुम्हाला जर तुमचा बिझनेस नेक्स्ट लेव्हलला घेऊन जायचा असेल, तर ऑब्व्हियसली मार्केटमध्ये आता कुठल्या पण गोष्टी तुम्हाला फ्री भेटणार नाही. आता जर एखाद्या बिझनेस ओनरकडे चांगली कन्सेप्ट आहे, त्याला टेक्निकल नॉलेज आहे, प्रॉडक्टविषयी त्याच्याकडे चांगला अवेअरनेस आहे आणि बरोबर. मार्केटमध्ये त्यांनी रिसर्च करून आयडेंटिफाय केलं, की इन फ्युचरमध्ये त्याच्या प्रॉडक्टमध्ये की एवढं जास्त पोटेन्शियल आहे, की तो मार्केट चांगलं एस्टॅब्लिश करून आपला बिझनेस मोठा बरोबर. करून सर्व्हिसेस किंवा हं. प्रॉडक्ट जे आहे ते मार्केटमध्ये तो आपलं बरोबर. चांगलं नाव करू शकतो आपल्या ऑर्गनायझेशनचं. बरोबर. पण त्याच्यामध्ये काय होतं, की त्याच्याकडे जर फायनान्शियल अवेअरनेस नसेल, तर हं. काय होणार, की बिझनेस वाढत जाईल, टर्नओव्हर वाढत जाईल. पण त्याच्या फायनान्शियल इम्प्लिकेशन जे आहेत ना, तर त्याला अडचणीत येऊ शकतो तो. जर ओके. त्यांनी जर वेळेवर त्या फायनान्शियल मॅनेजमेंट
त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये जर इम्प्लिमेंट नाही केला. असा काही ठिकाणी रिसर्च केलेला आहे काही युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा काही ऑर्गनायझेशननी. तर त्याच्यात असं कन्क्लूड झालेलं आहे की जे काही बिझनेसेस फेल होतात तर मॅक्सिमम मोर दॅन 75 बिझनेसेस फेल बिकॉज ऑफ मिसमॅनेजमेंट ऑफ फायनान्सेस. की अवेअरनेस नाही आहे आणि फायनान्शियल डिसिजन मेकिंग काय होतं की फायनान्शियल डेटाच्या बेसिसवर ते होत नाही. ते काय होतं की फक्त त्याला काय वाटतंय किंवा त्याच्याकडे जे काही नॉलेज आहे तर त्याच्या बेसिसवर ते घेतलं जातं. की जर तुम्ही मोठे बिझनेस जर पाहिले तर ते काय करतात की प्रत्येक महिन्याला आपल्या बिझनेसचा फायनान्शियल रिव्ह्यू घेतात बोर्ड मीटिंग्समध्ये आणि त्याच्या अकॉर्डिंग ते काय करतात डिसिजन मेकिंग करतात की इन फ्युचरमध्ये आपल्याला फायनान्शियल डिसिजन मेकिंग कुठल्या प्रकारचे घ्यायचे कुठल्या प्रकारचे नाही घ्यायचे. अननेसेसरी जर एखादं हार्मफुल काय डिसिजन असेल तर आपण कसं काय घ्यायचं ह्याच्यावरती पहिल्यांदा ॲनालिसिस होता आणि त्याच्याचमुळं चुकीचे जर डिसिजन घेतले किंवा निर्णय घेतले तर ऑब्व्हियसली त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो निगेटिव्ह तुमच्या बिझनेसवरती होईलच. तर त्याच्यामुळं काय आहे की ऑब्व्हियसली तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहेत तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण ज्या गोष्टीमध्ये तुमची जर एक्सपर्टीज नाही तर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तर ती एक्सपर्टीज जर घेऊन यायची असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला तिथं काहीतरी वेळ द्यायला लागेल. तुम्हाला तिथं एक्सपर्टीज जे आहे ते घेऊन येणं आवश्यक आहे. तर ऑब्व्हियसली की ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता बघितलं की तुम्ही मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळे ट्रेनिंग कोचिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याच्यात कसं आहे की तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे किंवा रिक्वायरमेंट कुठली आहे तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही एक्सपर्टीज किंवा कोचिंग किंवा मेंटोरिंग जे आहेत त्या गोष्टी घ्यायला पाहिजेत. नाहीतर मार्केटमध्ये मी असं पण म्हणू शकतो की बरेच लय असं ऑब्झर्व काय आहेत की बऱ्याच ठिकाणी मिस सेलिंग पण होती की कोचेस आणि ट्रेनिंगमध्ये आणि त्याचं फक्त नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं. मेन इम्प्लिमेंटेशनचं पार्ट आहे तो होत नाही. तर तुम्हाला तुमचं फक्त नॉलेज हवं आहे तर ऑब्व्हियसली तुम्ही गुगल आणि यूट्यूबवरती आणि आता आपण जे असे पॉडकास्ट वगैरे करतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातं. पण तुम्हाला जर इम्प्लिमेंटेशन हँडहोल्डिंग पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जो एक्सपर्ट्स आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्याची एक्सपर्टीज इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी करून घेणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. आता सर तुम्ही एवढ्या वर्षात तुम्ही करता ह्या गोष्टी मग तुम्हाला खूप काही ऑब्झर्वेशन झाले असतील की आता तुम्हाला हे पण म्हटलं की तुम्ही आल्यानंतर त्या कंपनीमध्ये कसे कसे बदल झाले. मग एक असा व्हर्च्युअल CFO जर एखाद्या कंपनीने घेतला मग त्या कंपनीमध्ये काय चेंजेस दिसू लागतात. ह्याच्यात तर सगळ्यात अगोदर काय होतं की आमचं जे ऑब्झर्वेशन आहे की छोटे जे बिझनेस असतात तर त्यांचा फोकस असतो की टॉप लाईन कसे वाढवायचे म्हणजे आपला टर्नओव्हर कसा वाढवायचा. बरोबर. आणि त्यांना वाटतं की टर्नओव्हर वाढला तर आपला जो बिझनेस आहे तो आपला चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो. पण ही अर्धवट सत्य गोष्ट आहे. तर पूर्ण जर करायचे असेल तुम्हाला तर ऑब्व्हियसली तुम्हाला तुमच्या कॅश फ्लोवरती सुद्धा फोकस करणं जास्त आवश्यक आहे. तर ह्याच्यात काय होतं आहे की टर्नओव्हर वाढला किंवा सेल्स वाढला तर आपला बिझनेसेस जो 100% ग्रो होईल ह्याची काही शाश्वती नाही. तर टर्नओव्हर वाढल्यानंतर असं होतं की एक्सपोनेंटली वाढत असेल की म्हणजे एखाद्या बिझनेसचा 10 करोड आहे पुढच्या वर्षी तो 20 करोड करतोय 40 करोड 50 करोड आणि 4-5 वर्षात तो जर 100 करोडपर्यंत जर पोहोच असेल तर ऑब्व्हियसली त्याला जो काही प्रॉफिट येतो तर त्याच्यावरून तो त्याचं वर्किंग कॅपिटल जी रिक्वायरमेंट आहे तो फुलफिल होऊ शकत नाही. तर त्यासाठी काय आहे की त्याला त्याच्या एक्सटर्नल जे फायनान्सेस जे आहेत ते त्याच्या बिझनेसमध्ये घेऊन यायला लागतील. तर त्यासाठी काय करायला लागणार की त्याला त्याच्या कॅश फ्लोवरती फोकस करायला लागणार. कॅश फ्लोवरती कसा फोकस करणार की जसं बिझनेस ओनर आपलं टर्नओव्हर पाहत असतं की किती सेल झालेला आहे तर तसंच बिझनेस ओनरने आपलं कॅश फ्लो स्टेटमेंट आहे ते सुद्धा रिव्ह्यू करणं आवश्यक आहे. तर कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये 3 ॲक्टिव्हिटीचे नंबर्स असतात. एक ते की तुमचे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे व्यवसायाची डे टू डे जे काही मेन ॲक्टिव्हिटी त्याच्यावरून आपण कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. नंतरनी इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी की बिझनेसमध्ये आपले नवीन नवीन कुठल्या इन्व्हेस्टमेंट्स होतात किंवा इन फ्युचरमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली ती आता इन कॅश किती करतोय त्या. आणि दुसरे की फायनान्शिंग ॲक्टिव्हिटी. तर ह्याच्यात काय की फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे काय
की तुम्ही किती लोन घेताय आणि किती लोन जे आहे रिपेमेंट करतात. ह्या तीनही ऍक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग जर तुम्ही जर फायनान्स कॅश फ्लो स्टेटमेंट आहे ते जर तुम्ही रिव्ह्यू करायला सुरुवात केली तर त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या बिझनेसमधला किती पैसे आहेत ते बाहेर जातात आणि किती पैसे आहेत तुम्ही ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग तुम्ही पॉझिटिव्ह आहेत. तर बऱ्याच वेळा असं मिसिंग झालेलं आहे की जे छोटे बिझनेस ओनर आहेत तर ते काय करतात की ही जी कॅश फ्लो स्टेटमेंट जे आहेत ते रिव्ह्यू होत नाही आणि ते रिव्ह्यू नाही झालं तर त्यांना कळत नाही की आपले टर्नओव्हर होतंय, मे बी प्रॉफिट येतोय, पण त्यांच्या बँकेमध्ये पैसेच नाही, बॅलन्स नाहीये. तर हा प्रॉब्लेम आहे ना, तर भरपूर बिझनेस ओनरकडे येतो, पण दे आर नॉट एबल टू आयडेंटिफाय व्हाय देअर इज अ गॅप. बरं, तुम्हाला जर हा गॅप आहे तो जर तुमच्या व्यवसायामध्ये जर हे करायचं रिमूव्ह करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्या बिझनेसचा कॅश फ्लो स्टेटमेंट आहे तुम्हाला रिव्ह्यू करणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही म्हटलात की आपण काढतो की बाबा टर्नओव्हर किती होणार किंवा स्टार्टअपचं असतं की बाबा माझा ह्या वर्षी किती टर्नओव्हर पाहिजे, पुढच्या वर्षी किती व्हायला पाहिजे, पण सर ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेट करता येतं का आपल्याला की किती होऊ शकतो, प्रिडिक्ट करू शकतो आपण? येस, ऑब्विसली का नाही प्रेडिक्ट करू शकत. ह्याच्यात 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की काय होतं की आपण कुठला जर बिझनेस जर असेल तर असं नाही होत की एप्रिलमध्ये आपल्या ज्यावेळेस फायनान्शियल इयर सुरुवात होती तर एप्रिल ते मार्च प्रत्येक महिन्यात सेम बिझनेस होणार आहे का नाही होणार आहे. ह्याचं काय होतं की एप्रिलमध्ये असेल आणि ग्रोईंग बिझनेस असेल तर एप्रिलमध्ये ठीक आहे 10 लाखाचा बिझनेस केला, मे मध्ये 12 लाख रुपये होणार. थोडा काय होणार की 1-2 लाखांनी ते होणार, तो इन्क्रीज होत जाणार, वाढत जाणार. आणि ज्यावेळेस मार्च आलेली आहे तर मार्चमध्ये काय होतं की ती जी आहे ती आपल्याला आपण की बेंचमार्क ठरू शकतो की मार्चमध्ये आपल्याला जर 20 लाखाचा बिझनेस झालेला आहे तर नेक्स्ट फायनान्शियल इयरला ज्यावेळेस तुम्ही हे करणार तुमच्या बिझनेसचं बिझनेस प्लॅन तयार करणार त्याच्यावरून काही बेस पॉईंट काय तुमचा मार्च महिना आहे आणि मार्चमध्ये किंवा त्याच्या अगोदर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या नेक्स्ट फायनान्शियल इयरचा बिझनेस प्लॅन करणं आवश्यक आहे. त्याच्यावरून तुम्ही प्लॅन करू शकता की आपलं मार्केट काय आहे आणि नवीन नवीन कुठल्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करणार आहे आपल्या प्रोडक्टमध्ये, आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, जेणेकरून ग्रोथ होणार आहे. तर हे जर केलं आणि प्लॅन केला तर ऑब्व्हियसली की आपण नेक्स्ट फायनान्शियल इयरचं जे पूर्ण प्रोजेक्शन्स आहे ते आपल्याला करता येतात की बेस पॉईंट आहे की मार्चमध्ये आपण एवढा 20 लाखाचा बिझनेस केलेला आहे की आपली जे काय डिमांड आहे, फ्युचर जे काय आपण लीड जनरेट केलेले आहे किंवा रिक्वायरमेंट काय आहे मार्केटमधून, तर ह्या जर प्रिडिक्ट केल्या आणि आपण त्याचा जरा स्टडी केला तर कुठल्याही बिझनेस ओनरला आपला नेक्स्ट 1 इयर, 2 इयर आणि 5 इयरचा जो प्रिडिक्शन आहे सेलचे ते करता येतात. पण त्याच्यामध्ये हे की थोडा मायक्रो लेवलवरती अभ्यास करणं गरजेचं आहे. असं नाही की फक्त की अरे ह्या वर्षी आपलं एक टर्नओव्हर झालेलं आहे आणि आपल्याला फक्त वाटते की आपण जास्त करावं, असं नाही की त्याच्या पाठीमागची जी प्रोसेस आहे इम्प्लिमेंटेशन आणि आपलं मार्केट कुठल्या दिशेने चाललेलं आहे आणि लोकांची, ग्राहकांची जी काही रिक्वायरमेंट आहे ते आपण आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस थ्रू कशी फुलफिल करू शकतो, ह्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर ऑब्व्हियसली आपण आपल्या बिझनेसमध्ये की नेक्स्ट 1 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्षाचं आपण टर्नओव्हर प्रोजेक्शन किंवा आपलं बिझनेस प्रोजेक्शन करू शकतो. बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो की CFO ला हायर करायची बेस्ट वेळ ही मार्चच्या आधीच आहे, असं आहे का सर? कधी पण हायर करू शकतो? ह्याच्यात काय आहे की तुम्हाला जर व्हर्च्युअल CFO जर हायर करायचं असेल तर ऑब्व्हियसली की तुमच्या बिझनेसचे प्लॅन काय आहे, तुम्हाला तुमचा बिझनेस एक 3 वर्षांनी कुठपर्यंत घेऊन जायचं आहे हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. एकदा जर ते जरा तुम्हाला क्लिअर असेल की माझा बिझनेस हा ट्रेडिशनल पद्धतीने ग्रो नाही करायचा, आपल्याला एक्सपोनेंटली ग्रो करायचं आहे की प्रत्येक वर्षी डबल करायचं आहे किंवा प्रत्येक वर्षी 50-60% तुमचा बिझनेस वाढवायचा आहे, तर त्या ठिकाणी काय होणार की फायनान्शियल एक्सपर्ट जो आहे तो असायलाच पाहिजे. तर पण टायमाला हा कुठल्या नाही, बऱ्याच वेळा बघितलेले आहे की बिझनेस ग्रो करायचा, तुम्हाला जर युनिकॉर्न व्हायचे तुमचे स्वप्न आहेत पण फायनान्शियल प्रोसेस नाही तुमच्याकडं, कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा माहीत नाही, तुमचे कुठले एक्सपेन्सेस तुम्हाला कंट्रोल करायचे आहेत हे माहीत नाही, तर कशाच्या बेसिसवर तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट करणार. तर ह्याच्यात काय आहे की तुम्हाला जर अपॉइंट करायचे असेल तर तुमचे नेक्स्ट 5 इयरचे गोल्स काय आहेत
ओके. ते जर मोठे गोल असेल तर ऑब्व्हियसली तुमच्या बिझनेसमध्ये आत्तापासून म्हणजे डे 1 पासून तुमच्याकडे ही फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम आहे ती असायला पाहिजे. आणि ती कोण घेऊन येणार आहे? ऑब्व्हियसली कोणही जो फायनान्समध्ये एक्सपर्ट पर्सन आहे तो घेऊन येतो. तर मग तुम्ही जर फुल टाईम CFO अपॉइंट करा किंवा व्हर्च्युअल CFO अपॉइंट करा. जर तुमच्या कडे स्टार्टिंगमध्ये जर बजेट नसेल त्या गोष्टी, तर तुमच्या फ्युचरचे गोल्स आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला एक्सपर्टीज तुमच्या बिझनेसमध्ये घेऊन यायची का नाही घेऊन यायची. बरोबर. आणि एक असतं ना सर, की जसं आम्ही सोशल मीडियाचं बोलतो, तर आम्ही सोशल मीडिया सगळं करतो, आमची एजन्सी पण आहे. तर आम्ही नेहमी असं ऑब्झर्व करतो की वर्षामधून ना काही पॉईंट्स तेव्हा जाम पीक असतात, काही पॉईंट्स तेव्हा एकदम खराब असतात. जसं की आता जसं की एक दुर्घटना झाली तर त्यावेळी बघा तुम्ही सगळे त्याबद्दलची व्हिडिओ बनवत असतात. आता वारी चालते, सगळे वारीची व्हिडिओ बनवत असतात. तर कुठेतरी आम्हाला माहिती आहे की इथं डाऊनफॉल होऊ शकतो, इथं अप जाऊ शकतो. तर मग तुमच्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला असं ऑब्झर्व झालं का की एक कॉमन गोष्टी आहेत की बिझनेस आहे ना ह्या वेळी बरेच असे डाऊन असतात, बरेच हे बिझनेस ह्या टायमाला दिवाळी म्हणा किंवा काय असेल काही एक्सटर्नल फॅक्टर असतील तर ते अप असतात, असं असतं का खरंच? नाही, असतंच आहे की डिपेंड ऑन सेक्टर कुठले आहेत त्याच्यावरती डिपेंड असतात. की बऱ्याच वेळा बघितलं की जर एखादा सीझन चालू आहे तर त्या प्रकारचे जे बिझनेस आहे त्याला डिमांड जास्त असते. पण असं नाही की आता जर तुम्ही जर पाहिलं की आता सोशल मीडियामध्ये कुठला जरी बिझनेस तुम्हाला करायचा असेल तर एवढं जास्त प्रॉब्लेम्स येत नाही किंवा काय म्हणतात की सीझन आहे आता स्लॅक आहे ह्या गोष्टी जर कुठले जर तुम्ही जर अशा प्रकारचे बिझनेस आहे की सीजनल बिझनेस आहे तर त्यांच्यावर जास्त इम्पॅक्ट होतो. पण रेग्युलर जे बिझनेस आहे तर त्याच्यावरती एवढा जास्त इम्पॅक्ट नाही होत. तर त्यासाठी काय आहे की तुमचा बिझनेस आणि तुमचं प्रोडक्ट काय आहे ओके. आणि त्याची रिक्वायरमेंट कशी असणार आहे तर त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. आणि जर तुम्हाला जर प्रिडिक्ट करता येत असेल की या सीझनमध्ये जर आपला बिझनेस जर स्लो डाऊन होत असेल तर तुम्ही 1-2 महिने अगोदर त्याच्यावरती वर्कआउट करून त्या नॉन सीझन बिझनेसमध्ये आपला बिझनेस कसा वाढवायचा ह्या स्ट्रॅटर्जी जर तुम्ही यूज केल्या की इम्प्लिमेंट केल्या तर ऑब्व्हियसली नॉन सीझनमध्ये पण तुम्हाला चांगला Okay, बरोबर. टर्नओव्हर किंवा चांगले तुम्हाला रेव्हेन्यू आहे तो भेटू शकतो. सर आता आपले जे स्टार्टअप आपण बघतो तर त्यामध्ये कसं असतं, एक माणसाची एक गुणधर्म आहे खर्च करण्याचा. थोडेसे जरी पैसे आले का तो लगेच वाटतं की बाबा मला मी ही गोष्ट घेऊ ती घेऊ. बिझनेसमध्ये सेम थोडेसे पैसे आले का मी आता कॅमेरा घेतो, मी माझं ऑनलाईन सोशल मीडिया चालू करतो, मी अजून थोडी इन्व्हेस्टमेंट वेगवेगळी काही कुठेतरी करतो माझ्या बिझनेसमध्ये, असं चालतं. मग स्टार्टअपनी सुरुवातीच्या काळामध्ये कोणते खर्च टाळायला पाहिजेत? महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तर ज्यावेळेस स्टार्टअप करतो आपण कुठले ना तर जे रिक्वायर्ड एक्सपेन्सेस आहेत तर तेच करणं आवश्यक आहे. जे आपल्या बिझनेससाठी आपला टर्नओव्हर वाढवण्यासाठी किंवा आपला प्रॉफिट वाढवण्यासाठी जे जे खर्च आवश्यक नाही ते सगळे खर्च आहे ते एलिमिनेट करायला हवे. तर बऱ्याच वेळा होतं की काही इमोशन्सच्या थ्रू आपण काय करतो की हे करायला पाहिजे, ह्या नवीन गोष्टी करणं जास्त आहे. पण त्या तुमच्या बरोबर. बिझनेसच्या प्लॅनमध्ये होत्यात का? आणि जर तुम्ही जर बिझनेसच्या प्लॅनमध्ये नव्हत्या तर मग तुम्ही त्या कशा कन्सिडर नाही केलेल्या. त्याच्यामध्ये तुमचा बिझनेस प्लॅन करताना त्याच्यामध्ये काही स्किप झालेलं किंवा त्याच्यामध्ये काही एरर झालेली की हे तुम्हाला अगोदर कन्सिडर करायचे होते एक्सपेन्सेस पण नाही झालेले तर ते तुम्ही घेऊ शकता. पण ज्या एक्सपेन्सेस आहेत त्या तुमच्या बिझनेसचा प्रॉफिट वाढवण्यासाठी किंवा तुमच्या बिझनेसचा टर्नओव्हर वाढवण्यासाठी उपयोग करत नाही अशा सगळ्या एक्सपेन्सेस तुम्हाला इलिमिनेट करायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं पण होतं की 1-2 वर्ष बिझनेस चालू आहे आणि त्याला वाटतं की आपल्याकडं चांगला प्रॉफिट येतोय आणि आपल्याकडे कॅश फ्लो पण आहे. पण त्याच्यामध्ये काय होतं की लोकांना वाटतं की मग लगेच आपण काय करायला पण आपलं नवीन स्वतःचं घर घ्यायला पाहिजे, चांगली गाडी घ्यायला पाहिजे, मग फॉरेन ट्रिप्स करायला पाहिजे, मग किंवा लॅविश पार्टीज वगैरे करायला पाहिजे. अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो तुम्हाला अलाउड नाही करत ऑन कॅश फ्लो बेसिसवरती. तर ह्या गोष्टी इलिमिनेट करायला पाहिजे. आणि ज्या गोष्टी अशा आहेत की तुमचा प्रॉफिट वाढवून देऊ शकतो आणि तुमचा टर्नओव्हर वाढवून देऊ शकतो अशाच प्रकारचे जे एक्सपेन्सेस आहेत ते तुम्ही करणं आवश्यक आहे. बरोबर.
आणि तुम्ही एक कन्सेप्ट म्हटलात सर की काही गोष्टी ज्या आपल्या बिझनेससाठी फायदेशीर पण असू शकतात इन्व्हेस्टमेंट. मग तुम्हाला काय वाटतं की एखादा कुठला बिझनेसचं उदाहरण देऊ शकतो तुम्ही हवं तर, की बाबा ह्यानी ह्या गोष्टी केल्या तर त्याचा म्हणजे इन्व्हेस्टमेंट होऊ शकते चांगली ती? सगळ्यात पहिल्यांदा कसं की बिझनेसमध्ये 6 पिलर असतात. त्या पिलरवरती तुम्हाला फोकस करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा पिलर कुठला आहे, की तुमचं आणि सर्व्हिसेस किती स्ट्राँग आहेत. बरोबर. तर सुरुवातीला ज्यावेळेस स्टार्टअप असतं, तर बरोबर. त्याच्यामध्ये कसं आहे, की तुमचा बिझनेस सुरू करताना तुमच्या प्रॉडक्टमध्ये काही नवीन बरोबर. इनोव्हेशन्स आहे. ते प्रॉडक्ट यूज केल्यानंतरनी तुमचे जे कस्टमर आहेत, त्या बरोबर. कस्टमरचे कुठले प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतात. बरोबर. आणि असे जे काही गोष्टी आहेत, ते गोष्टी यूज केल्यानंतर किंवा ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस यूज केल्यानंतरनी तुमच्या कस्टमरच्या लाईफमध्ये अपग्रेडेशन होतं. तर अशा बरोबर. गोष्टी आहेत त्या तुम्हाला करणं जास्त गरजेचं आहे. दुसरा पिलर म्हणजे तुमच्या प्रॉडक्ट झाल्यानंतर तुमचा सेल्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तर बरोबर. मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे, की तुम्हाला कस्टमर जास्तीत जास्त कसं ॲक्विजिशन करायचं आहे, जास्तीत जास्त तुमच्या कस्टमरबरोबर कस्टमर कसे जास्तीत जास्त कस्टमरबरोबर तुम्हाला कसं पोहोचता येईल, कुठल्या पण माध्यमा थ्रू त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. नंतर एक तुमचं पीपल मॅनेजमेंट. ओके. तुमची टीम जी आहे ती कशी तुमची चांगली असायला पाहिजे, जेणेकरून तुमची जे थॉट प्रोसेस आहे किंवा तुमच्या जे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी हेल्प करणार आहे. त्याच्यानंतर असतं की तुमचं फायनान्स मॅनेजमेंट. म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट चांगला असेल, कॅश फ्लो मॅनेजमेंट चांगला असेल, तर ऑब्व्हियसली तो तुम्हाला पुढे घेऊन जाणार. त्याच्यानंतरनी जी गोष्ट आहे ती तुमची आहे की तुमचं सेल्फ मॅनेजमेंट. ओके. ह्या जर गोष्टी जर तुम्ही काय केल्या, इम्प्लिमेंट्स केल्या आणि त्याच्यावरतीच तुम्ही जर फोकस केला, तर ऑब्व्हियसली तुमचा जो बिझनेस आहे तो ग्रो होणार आहे. ह्या जे काही पिलर्स आहेत आता आपण डिस्कस केल्या, त्या पिलरवरती तुम्हाला सुरुवातीला स्ट्राँग करणं जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही स्ट्राँग केल्या आणि त्याच्या अकॉर्डिंग तुमचं जर बिझनेसचे प्रोसेसेस जे आहेत ते बिल्ड केल्या, सिस्टम बिल्ड केले, तर इन फ्युचरमध्ये त्याचा जो उपयोग आहे, तर तुमच्या व्यवसायावरती होणार आहे. बरोबर. आणि सर आपण म्हणजे सगळे जे बिझनेसमॅन असतात ते नेहमीच कसा पुढे जाऊ, कसे जास्त पैसे कमवू यावर फोकस करतात. पण मी एक सायकॉलॉजी ऑफ मनी पुस्तक आहे. त्या पुस्तक जेव्हा वाचताना तिथे एक वाक्य लिहिलं होतं, की श्रीमंत कसं व्हायचं. तर त्यांनी काय लिहिलं होतं, की श्रीमंत कसं व्हायचं ह्यापेक्षा गरीब कसं नाही व्हायचं ह्यावर तुम्ही फोकस करा, तुम्ही ऑटोमॅटिक श्रीमंत व्हाल. तर ह्या फिलॉसॉफीवर तुमचं काय म्हणणं आहे? ऑब्व्हियसली की आत्ताच आपण हे डिस्कस केलं की कुठल्या गोष्टी करायच्यात हां, ते बरोबर. ते महत्त्वाचं असतं. पण व्यवसाय करताना तुम्हाला कुठल्या गोष्टी नाही करायच्यात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जसं आपण आता डिस्कस केलं की कुठले खर्च करायचे आहेत ते तर आहे की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये हे खर्च करणं आवश्यक आहे. पण ते करत असताना पण कुठले खर्च नाही करावे ते पण तुमच्याकडं लिस्ट असायला पाहिजे. हे खर्च आपण जे आहेत अव्हॉइड करायला पाहिजे. जसं बरोबर. की त्याच्याचमुळे तुमचा बिझनेस आहे तो तुमचा प्रॉफिट आणि कॅश फ्लो देऊन जाणार आहे. बरोबर, बरोबर. नाहीतर उगाच आपण बिझनेस करायच्या नावाखाली आपणच दिवाळखोर होण्याची वेळ येते. म्हणजे लोकांवर अशी आलेली आहे, की नक्कीच. आपण प्रत्येकाला असं ड्रीम असतं, की बाबा मी बिझनेस करतोय, मला असं होईल. म्हणजे स्वप्न रंगवतो, की मला 4 व्हीलर असेल, माझे समाजात इज्जत असेल, चांगली बायको मिळेल, मग माझं पोरांचं चांगल्या शाळेत जातील. पण कदाचित बिझनेसमुळे लोकं मागे पण खूप जातात. मग तुम्ही असे एक्झाम्पल बघितलेत का, की बाबा ह्यांनी बिझनेस स्टार्ट करायला सुरुवात केली, पण ह्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट बिघडलं आणि खूपच आता खराब अवस्था झाली, असं होतं का? नाही, मार्केटमध्ये भरपूर आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये 70% to 80% बिझनेसेस फेल होतात. 70 to 80? हां, जे बापरे! स्टार्टअप्स जे फेल होतात, की ठीक आहे 1 वर्षांनी 2 वर्षांनी फेल होतात. पण त्याच्यातले मॅक्सिमम जे बिझनेस आहेत ते फायनान्शियल मॅनेजमेंट योग्य तऱ्हेने नाही केल्यामुळं ते फेल होतात. तर ह्याच्यात बरोबर. काय आहे, की तुमचा जो फोकस कशावरती असायला पाहिजे, तुमचे स्वप्न काय आहे? की तुमचा ओके. बिझनेसवरती जास्त फोकस आहे, की तुमच्याकडं तुमचं जे आयुष्य आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे एन्जॉय करणार त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. बरेचसे लोकं काय करतात, की त्यांना दोन्ही पण गोष्टी हव्या असतात, की बिझनेस पण वाढवायचा आहे आणि माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण मला ओके. चांगल्या प्रकारे एन्जॉय करायचं आहे. तर ते कसं आहे, की त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, की बिझनेस जर प्रॉफिटमध्ये असेल आणि कॅश फ्लो पण जनरेट करत असेल, तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक सर्टन अमाउंट आहे, ॲज अ सॅलरी म्हणून तुम्ही घ्यायला ओके. पाहिजे. असं नाही, की माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि मला पाहिजे त्यावेळेस मी पैसे माझ्या पर्सनल यूजसाठी मी बाहेर काढू शकतो किंवा माझ्याकडं स्पेंड करू शकतो. असं जर केलं, तर ऑब्व्हियसली तुमचा डायरेक्टली जे इम्पॅक्ट आहे तुमच्या कॅश फ्लोवरती येणार आणि इन फ्युचरमध्ये त्याची जी किंमत तुम्हाला मोजायला लागणार. तर त्यासाठी लोकांनी काय करायला पाहिजे किंवा बिझनेस ओनरनी किंवा स्टार्टअपनी
जे काही नवीन नवीन एंटरप्रेन्योर आहे तर त्यांनी काय करणं गरजेचं आहे की एक सर्टन अमाऊंट आहे की तुमच्या बिझनेसमध्ये ठीक आहे की 50,000 60,000 किंवा मोठा बिझनेस 1,00,000 रुपये प्रत्येक महिन्याला तेवढी अमाऊंट आहे तुमच्या करंट अकाउंट म्हणजे बिझनेसच्या अकाउंटमधून तुमच्या पर्सनल सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायची ओके. आणि तीच पूर्ण महिन्यामध्ये पर्सनल यूजसाठी सॅलरी वापरायची. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अलाउड नाही. हा जरी डिसिप्लिन जर स्टार्टअप लोकांनी जर इम्प्लिमेंट केला ना तर त्यांना त्यांच्या पर्सनल फायनान्सवरती कंट्रोल येऊ शकतो आणि थोडं फायनान्शियल डिसिप्लिन जे आहे तर ते त्यांच्या आयुष्यात येऊ शकतो. ही जरी गोष्ट जरी इम्प्लिमेंट केली तरी पण भरपूर लोकांना चांगले रिझल्ट आलेले आणि असं पण ऑब्झर्वेशनमध्ये आले की बऱ्याचल्या गोष्टी पण आहेत की काय होतं की व्यवसायाच्या सोडून बाकीच्याच गोष्टीवरती जास्त लोक काय करतात खर्च करतात की मग कुठंतरी आपण इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजे आणि त्याच्यातून जास्त रिटर्न्स येणार आहे आणि त्याच्यानंतर आपण लॅविश लाईफ आहे थोडं स्पेंड करायला पाहिजे एन्जॉय करायला पाहिजे. बाकीचे लोक पण एन्जॉय करतात मग आपण का नाही एन्जॉय करायचं. काही मित्र पण असतात आपल्याकडे तर ते म्हणतात अरे तू एवढा मोठा बिझनेस करतोय मग तुम्ही कधी आमच्याबरोबर फिरायला नाही येत कधी फॉरेन ट्रिपला नाही येत आणि मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आता ते घडतात मग त्यांना पण वाटतं की आपण पण स्पेंड करायला पाहिजे. तर स्पेंड करायच्या अगोदर तुम्ही हे विचार करायला पाहिजे की माझा जो बिझनेस आहे किंवा माझा जो कॅश फ्लो आहे तो अलाउड करतो का ह्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. जर अलाउड करत असेल तर करणं आवश्यक आहे. जर अलाउड नाही करत तुम्हाला तर ऑब्व्हियसली त्या गोष्टी अवॉइड करणं गरजेचं आहे. ओके. पण सर असं पण एक गोष्ट असते ना की आता तुम्ही जेव्हा व्हर्च्युअल CFO किंवा CFO जेव्हा काम करता त्यावेळी एक समोरचा व्यक्ती तुम्ही सगळं सांगता झाला पण तो प्रेशराईज करतो की नाही नाही मला गरज आहे मला पैसे हवेत असं आहे. मग असं सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं हँडल करता की बाबा त्याला कसं समजवता की बाबा नाही तुझ्या बिझनेससाठी गरजेचं आहे तू उगाच एक्स्ट्रा पैसे नको घेऊ तुझ्या सॅलरीपेक्षा. असं सिच्युएशन येतात का मग? येतात बऱ्याच वेळा असतात की बरेचले फायनान्शियल इमर्जन्सी पण असते की ते आपण अनअवॉइड करू शकतो पण काही गोष्टी असतात की ते आपण अवॉइड करू शकतात. पण आम्ही त्यांना सांगतो की जर ह्या गोष्टीसाठी तुम्ही जर पैसे तुमच्या बिझनेसमधून बाहेर येऊन गेले तर तुमच्या बिझनेसवरती काय इम्पॅक्ट येऊ शकतो. ऑब्व्हियसली जर बाहेर घेऊन गेले तर काय होतं की तुमचे जे काही सप्लायर्स आहे तर त्यांना पेमेंट वेळेवर जात नाही. बरोबर. बऱ्याच वेळा असं पण झालं की पेमेंट वेळेवर जात नाही मग रॉ मटेरियल जो आहे सप्लायर तो आपल्याला वेळेवर कळत नाही कारण की सप्लायरचं असतं की जो अगोदर पेमेंट देणार त्यालाच आपलं मटेरियल सप्लाय करायचं. तर त्या गोष्टी इम्प्लिमेंट नंतर काही काही ठिकाणी असं पण झालेलं आहे की जे एम्प्लॉई आहेत तर त्यांची पण सॅलरी वेळेवर होत नाही की 7 तारखेला त्यांनी कमिट केली किंवा प्रत्येक 10 तारखेला आपल्या एम्प्लॉईची सॅलरी व्हायला पाहिजे ते होत नाही. मग 12, 15, 20 तारखेपर्यंत ती पुढं पोस्टपोन होती. तर त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही तुमच्या जो कॅश फ्लो आहे अलाउड करतो का नाही अलाउड करतो ह्या गोष्टीवरती फोकस केला तर तर तुम्हाला फायनान्शियल ज्या आर्थिक प्रॉब्लेम्स येतात तर ते तुम्ही अवॉइड करू शकता. बरोबर बरोबर. म्हणजे सगळा खेळ सर सायकोलॉजीच आहे. तुमचा किती स्वतःवर कंट्रोल आहे किंवा काय आणि तुम्ही कसं त्या गोष्टी मॅनेज करताय. अगदी बरोबर. म्हणजे जर तुमच्याच इच्छा असेल की तुमचे पैसे खर्चच करायचे तर तुम्ही म्हणजे किती कोणी सांगितलं तरी तुम्ही ते ऐकतच नाही. पण नेहमी एक असा व्यक्ती असावा की जो तुम्हाला वेळोवेळी गाईड करेल आणि तो तुम्हाला सांगेल की बाबा इथून कसं जायचं आणि परत म्हणजे कदाचित लॉस झाल्यावर पण CFO त्याला हेल्प करत असेल. मग लॉस मेकिंग कंपनीला पण होऊ शकते का हेल्प? ऑब्व्हियसली नाही. ह्याच्यात कसं की जर एखादी लॉस मेकिंग कंपनी आहे तर CFO त्या ठिकाणी आला तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा कळणार की तुमचा जो लॉस आहे तो कुठल्या कारणामुळे झालेला आहे. ओके. आणि ज्या गोष्टी साठी लॉस होत होता तर त्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता. बऱ्याच वेळा असं झालं की MSME काय की लोक बिझनेस तयार करतात आणि आपल्याकडे जे काही अवेअरनेस की नॉलेज आहे त्याच्या बेसिसवरती बिझनेस सुरू करतात. मग प्रत्येक वर्षाला तो बॅलन्स शीट फायनल करतो आपले CAची हेल्प घेऊन वगैरे आणि नंतर अशी सिच्युएशन येते की मग ते बिझनेसचा कॅश फ्लो खराब व्हायला सुरुवात होती. त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट आहे. मग तुमच्या EMI बँकेत वेळेवर जात नाही, एम्प्लॉईची सॅलरी होत नाही, व्हेंडरला पेमेंट वेळेवर जात नाही. नंतर प्रॉफिट कमी होण्यासाठी त्याचा इम्पॅक्ट होतो. खर्च जे आहेत ते तुमचे फिक्स कॉस्ट तर तेवढीच असते, फिक्स एक्सपेन्सेस असतात आणि लॉस होण्यासाठी सुरुवात होते. मग असं जर झालं तर लोक काय करतात की बिझनेस जरी बंद करायचा असेल तरी काय करतात की आपलाच जो काही नॉलेज आहे किंवा आपल्याला ज्या गोष्टी माहीत त्याच्या बेसिसवरती डिसिजन घेतात की आपल्याला बिझनेस कंटिन्यू करायचा आहे का आपल्याला क्लोज करायचा आहे.
तर त्याच्या बेसिसवर करा. तर बऱ्याच वेळा आहे की आपण जर आता तुमच्या बॉडीमध्ये जर काही प्रॉब्लेम होत असेल किंवा कुठं जर पेन होत असेल, तर तुम्ही काय करता, डॉक्टरकडे जाता. डॉक्टर बरोबर. काय सांगतो की ह्या रेमेडीज यूज करा किंवा ह्या औषधं घ्या, गोळ्या घ्या, तर तुमचं होऊ शकतं. आणि जर थोडं क्रिटिकल असेल तर तुम्हाला मग ॲडमिट व्हायला लागतं. मग हं. आय-सी-यूमध्ये पण जायला लागतं बऱ्याच वेळा हो, आणि बरोबर. मग तो रिकव्हर करतो. म्हणजे असं नाही आहे की रिकव्हर होत नाही. तर बिझनेसमध्ये पण तसं आहे की तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कुठल्या लेव्हलचे आहेत, की हं. स्टेप 1 लेव्हलचे की स्टेप 2 या स्टेप 3 लेव्हलचे. स्टेप 1-2 जर असेल, तर ते आपल्याला लवकरात लवकर त्याच्यावरती काम करून आपल्याला ते रिझॉल्व्ह करता येतात. आणि जर बरोबर, मग स्टेप 3 वरती गेले, तर मग थोडी क्रिटिकल सिच्युएशन असते. मग बरोबर. त्या ठिकाणी आपल्याला डिसिजन घ्यायला लागतो, की आपल्याला नक्की काय करायला पाहिजे किंवा काय न करायला पाहिजे. म्हणजे काय, की आपला बिझनेस आहे, तो पुढे सुरुवात ठेवायची, की आपल्याला बंद करायचा. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, की लोकांकडं त्यांच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे. म्हणजे बॅलन्स शीटला प्रॉफिट आहे. ओके. पण त्यांना माहीतच नाही, की आपलं प्रॉफिट आहे. ते कशामुळे होतं, की बऱ्याच वेळा म्हणजे असं ऑब्झर्वेशन आहे आमचे, की बिझनेस ओनर जो आहे ना, तर त्याचं जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट किंवा बॅलन्स शीट आहे, ते वर्ष संपल्यानंतरनी रिव्ह्यू करतो, की आपले चार्टर्ड अकाउंटंटनी हो. ज्यावेळेस इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा असेल, तर त्यावेळेस त्याच्याकडे ते नंबर येतात. मी एवढं टर्नओव्हर केलेलं आहे. नंतरनी मग माझं प्रॉफिट किती झालेलं आहे, त्यावेळेस त्याला कळतं. आणि ते कळाल्यानंतरनी द वेळ निघून गेली असते ना. तुमचं मार्चला फायनान्शियल इयर संपणार. त्यानंतरनी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये त्याची ड्यू डेट असते. इन्कम टॅक्स आणि हं. ऑडिटची ड्यू डेट आहे. मग बरोबर. त्याला 3-4 महिने, 5 महिने, 6 महिने झाल्यानंतरनी त्याला जर समजलं, की माझ्या बिझनेसमध्ये एवढा-एवढा प्रॉफिट आहे किंवा एवढा-एवढा लॉस आहे. तर तो 6 महिने जे त्यांनी वेस्ट केलेत ना, हं. त्याच्यावर तो ॲक्शन कधी घेणार? तर त्याच्यासाठी काय बरोबर. आहे, की लॉस जर होत असेल, तर तुम्हाला माहीत पाहिजे प्रत्येक महिन्याला. म्हणजे कसं, ओके. की तुमचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे आहे, ते प्रत्येक महिन्याला प्रत्येक बिझनेस ओनरनी, प्रत्येक स्टार्टअप ओनरनी ते रिव्ह्यू करणं जास्त गरजेचं आहे. तर त्याच वेळेस त्याला कळणार, की आपला बिझनेस आहे, तो प्रॉफिट मेकिंग होतोय का नाही होतोय आणि लॉस जर होत असेल, तर कुठल्या कारणामुळं लॉस होतोय, तो त्याला त्याच वेळेस कळणार. ओके. तर ते जर त्यांनी रिव्ह्यू केलं प्रत्येक महिन्याला, तर त्याची जी सिच्युएशन आहे, म्हणजे 2 वर्षांनी येणारे सिच्युएशन तो अव्हॉइड करून तो चांगला बिझनेस करू शकतो. आणि जर लॉस मेकिंग जर असेल, तर तो एकदम क्रिटिकल सिच्युएशन यायच्या अगोदरच तो डिसिजन घेऊ शकतो. अरे, हा बिझनेस आहे, तो मी करतोय, पण त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते मी कंटिन्यू नाही करू शकत. कारण की त्याला माहीत झालं, की ह्याच्या ठिकाणी काही मार्केट नाही किंवा त्याचे एक्सपेन्सेस तेवढे जास्त होतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग जी कॉस्ट आहे, ती जास्त बरोबर. आहे. मग आपल्याला ते अनअव्हॉइडेबल असेल, तर तो अगोदरच डिसिजन घेऊ शकतो आणि बंद बरोबर. करू शकतो. नाहीतर काय होतं, की लोकं म्हणतात, की नाही आपण आता मॅनेज करू आणि अजून जास्त लोन घेतात. मग ओके. काही लोकं तर की मग पर्सनल जे लेंडर्स आहेत किंवा हं. सावकारकी बिझनेस वगैरे करतात, त्यांच्याकडून बापरे! टक्केवारीने पैसे घेतात आणि बिझनेस सुरू करणार बिझनेस कंटिन्यू ठेवतात. तर हं. जर लॉस मेकिंग बिझनेस आहे आणि त्याच गोष्टी जर तुम्ही इम्प्लिमेंट करताय, तर ऑब्व्हियसली पुढे जाऊन तुम्हाला लॉसच होणार आहे. त्याच्यात जर काही चेंजेस नाही केले, तर तुम्हाला लवकरात लवकर जे फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी ह्या जरी गोष्टी जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या, तर तुम्हाला अगोदर कळणार की तुम्हाला लॉस मेकिंग बिझनेस पुढे कॅरी करायचा आहे का बंद बंद करायचा करा. आहे? म्हणजे कधी बंद करायचा ते पण आपल्याला डिसाईड करता यायला पाहिजे. करेक्ट, ते म्हणतात ना, की जीनियस इज नोइंग व्हेन टू स्टॉप. करेक्ट. कधी थांबायचं ते कळलं राइट. पाहिजे. ते कुठल्याही जुगार खेळताना पण ते सांगतात ना, की बाबा प्रॉफिट होऊ शकतो. पण थांबायचं काही समज पाहिजे. आता लोकं पूर्ण पैसे कमवलेले पण पूर्ण गमवून टाकतात. थांबायचं काही लक्षात आलं नाही. तो डिसिजन पण आपल्याला CFO हेल्प करू शकतो. आणि तुम्ही चांगली कन्सेप्ट सांगितली, की बाबा CA वगैरे ठेवतो ठीक आहे. पण ऐन टायमाला तो पण काही करू शकत नाही. जर तुम्ही रेग्युलरली जर गोष्टी नाही केल्यात तर. मग सर बऱ्याच जणांना असं वाटतं, की CA म्हणजेच माझं आता फायनान्स मॅनेजमेंट झालेलं आहे. हं. मग ती कन्सेप्ट योग्य आहे का चुकीची आहे? तर सी-ए प्रत्येक बिझनेससाठी सी-ए असायलाच पाहिजे. सी-ए नसेल तर तुमचं बॅलन्स शीट फायनलाईज किंवा ऑडिट किंवा इन्कम टॅक्स रिटर्न ज्या गोष्टी आहेत किंवा स्टॅच्युटरी कम्प्लायन्सेस ते कसे होणार? हं, हं. पण ह्याच्यात काय आहे, की सी-ए जे आहेत ना, तर त्यांचा जो फोकस आहे, तर तो जास्तीत जास्त काय की स्टॅच्युटरी कम्प्लायन्सेस किंवा तुमचे ओके. इन्कम टॅक्स रिटर्न, जी-एस-टी, बरोबर, टी-डी-एस किंवा बरोबर. अजून वेगळ्या काही कम्प्लायन्सेस असतात किंवा असेसमेंट्स वगैरे असतात किंवा हं, ऑडिट्स वगैरे असतात. तर त्या गोष्टीवरती फोकस असतो. बरोबर, पण 95% लोकं आहेत तेही ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस ते करतात. पण त्यांचा बरोबर. फोकस नसतो, की जर एखादा बिझनेस ओनर जर लॉस मेकिंग करत असेल,
तर बऱ्याच वेळा आम्ही ऑब्झर्व केले ते म्हणतात की तो लॉस करत असेल तर तो बिझनेस ओनरची जबाबदारी आहे, त्याच्यात आम्ही काय करू शकत नाही. ओके. तर त्याच्यामुळे काय आहे की चार्टर्ड अकाउंटंट जे आहेत ती बिझनेसच्या इन डेप्थमध्ये जाऊन किंवा त्याच्यामध्ये जर लॉस होत असेल की प्रॉफिट करून प्रॉफिट होण्यासाठी काय गोष्टी करणं आवश्यक आहे, तर त्याच्यावरती त्यांचं इन्व्हॉल्वमेंट नसती. आणि डे टू डे ओके. ऑपरेशनमध्ये इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे काय होतं की मग त्या ठिकाणी दुसरं कोण येणार त्याच्या फायनान्शियल गोष्टी किंवा डिसिजन मेकिंग करण्याच्या साठी हेल्प करण्यासाठी. तर ऑब्व्हियसली तिथं जो CFO आहे तो त्यांना डे टू डे ऑपरेशन्समध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते आणि त्याच्यामुळे तो ऑब्व्हियसली त्याच्यात हेल्प करू शकतो. तर हेच आहे की CFO जो आहे तो इन डेप्थ जाऊन ॲनालिसिस करत असतो, कॅश फ्लो मॅनेज करण्यासाठी हेल्प करतो आणि कुठल्या ॲक्टिव्हिटीमुळं आपले बिझनेसची ग्रोथ होते आणि कुठल्या ॲक्टिव्हिटीमुळं आपली जी ग्रोथ थांबलेली हा ॲनालिसिस करून त्यावेळी बिझनेस ओनरला सजेशन देऊ शकतो. पण चार्टर्ड अकाउंटंट आहे त्यांचा जो फोकस आहे तो स्टॅच्युटरी कंप्लायन्स आणि ऑडिटवरती असतो. म्हणजे CFO एक प्रकारे स्वतःचाच बिझनेस आहे अशा टाईपचा तो करेक्ट. सगळं मॅनेज करतो की अरे माझा इथे खर्च नको व्हायला पाहिजे, कारण माझा बिझनेस इथं लॉसमध्ये जाईल, म्हणजे तो स्वतःच असल्यासारखं सगळं करतो. बरोबर ना. आणि दुसरं एक असतं सर की लोकांचं वर्किंग कॅपिटल असतं ना, ते पण कधी कधी संपायची वेळ येते, मग ती कशी काय असं होऊ शकतं? तर ऑब्व्हियसली याच्यात काय होतं आहे की जर ग्रोईंग बिझनेस असेल त्यांचा टर्नओव्हर आहे, सेल्स मंथली बेसिसवर ते वाढत जातो. जर सेल्स वाढत असेल तर ऑब्व्हियसली आपला सेल वाढत असेल तर B2B बिझनेसमध्ये काय होतं की सप्लाय करत असेल आपल्या मोठ्या कंपन्यांसाठी, तर सप्लाय जर करत असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला क्रेडिट द्यायला लागतं. क्रेडिट दिलं तर आपलं काय होतं की वर्किंग कॅपिटल आहे ते मग 30 दिवस, 60 दिवस किंवा 90 दिवसाच्या पर्यंत जे आहेत ते आपल्याला क्रेडिट दिल्यानंतर आपले जे पैसे आहेत, आपलं मटेरियल आपणही प्रॉडक्ट जे सेल केलेले मटेरियल सेल केलेलं आहे आणि त्याचे पैसे तिथं तुमचे तेवढ्या दिवसासाठी ब्लॉक झालेले आहेत. ही एक ओके. कारण आहे की सगळ्यात महत्त्वाचं की क्रेडिटवरती मटेरियल सेल केलं तर आपले जे फंड्स आहेत ते ब्लॉक होतात. आणि ओके. दुसरं आहे की जर तुमची मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग जर बिझनेस करत असेल किंवा प्रॉडक्ट रिलेटेड काही बिझनेस जर करत असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला स्टॉक मेंटेन करायला लागतो. म्हणजे इन्व्हेंटरी मेंटेन करायला लागते. काही रॉ मटेरियल आहे ते मेंटेन करायला लागतं. रॉ मटेरियल केल्यानंतरनी तुम्हाला जी प्रोसेसमध्ये काही दिवस जातात आणि प्रोसेस झाल्यानंतर फिनिश प्रॉडक्ट आहे, तर त्याचा पण काही स्टॉक आपल्या जे मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे, तर 15 दिवसाचा स्टॉक किंवा 1 महिन्याचा स्टॉक आहे आपल्याकडं असणं गरजेचं आहे की डिमांड जेवढी जास्त येईल तर त्याच्याकडून आपलं सप्लाय पण असायला पाहिजे. तर दुसरं कारण आहे की आपलं इन्व्हेंटरी आणि स्टॉक्समध्ये आपले जे पैसे आहेत ते ब्लॉक होतात. बरोबर. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट आहे की आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स केलेली असते. ओके. म्हणजे नवीन बिझनेस असेल तर आपला ऑफिस सेटअप असू द्या, काही मशिनरी असू द्या, प्लांट्स आहेत, मग काही आपल्याला रिसर्च डेव्हलपमेंटसाठी काही इन्व्हेस्टमेंट्स आहे. तर असे कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहेत की सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटर्स वगैरे अशी काही बरोबर. टेक्नॉलॉजी जर घेतली तर त्या ठिकाणी आपली कॅपिटल एक्सपेंडिचर होतात. तर ती झाल्यामुळं काय होतं की आपला जो जे पैसे आहेत ह्या 3 ठिकाणी जास्तीत जास्त आपले तुमचे ब्लॉक होतात. तर बरोबर. हे ब्लॉक न होण्यासाठी कुठल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करा. एक तर आहे की आपण जर बॅलन्स शीट जर पाहिलं तर त्याच्या बॅलन्स शीटमध्ये 2 साईड असतात. एक असेट साईड असते आणि दुसरी असते की लायबिलिटी साईड. बरोबर. लायबिलिटी साईड म्हणजे कसं की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये सोर्स ऑफ फंड्स कुठले बरोबर. आहेत आणि असेट्स म्हणजे काय तुमची युटिलाइज कुठं केलेले आहेत. तर ह्याच्यात आहे की एक तर आहे की लाँग टर्म फंड्स अवेलेबिलिटी आणि दुसरं आहे की शॉर्ट टर्म फंड्स अवेलेबिलिटी. जर शॉर्ट टर्म फंड्स अवेलेबिलिटी म्हणजे काय की जे फंड तुमच्याकडं 1 वर्षाच्या कालावधीसाठी तुमच्याकडे अवेलेबल आहे. बरोबर. तर ते तुमचे शॉर्ट टर्म्स फंड झाले. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की फंड्स युटिलायझेशन तुम्ही कसं करतात. म्हणजे काय आहे की तुमचे जे शॉर्ट टर्म फंड्स आहेत तर तुम्ही शॉर्ट टर्म पर्पजसाठी यूज करायला पाहिजे आणि तुमचे लाँग टर्म फंड्स आहेत ते लाँग टर्म पर्पजसाठी जर यूज केले तर तुम्हाला तुमचा कॅश फ्लोमध्ये जे काही ब्लॉकेजेस झालेले आहेत ते तुम्हाला बरोबर. होणार नाही तिथं. तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुमचे शॉर्ट टर्म फंड्स अवेलेबल आहे आणि मग लोकं काय करतात की 3 महिने 6 महिन्यासाठी आपल्याकडे फंड्स आलेले आहेत किंवा आता अवेलेबिलिटी आहे आणि मग त्याचं काय करतात मग फ्युचरच्या लाँग टर्म पर्पजसाठी यूज करतात. म्हणजे काही कॅपिटल एक्सपेंडिचर करतात, नवीन एक्सपेरिमेंट करतात किंवा फिक्स असेट जे आहेत ते क्रिएट करतात, तुमचं ऑफिस सेटअप करतात किंवा नवीन मशिनरी घेतात. मग त्याच्यामुळे काय होतं की ह्या ज्या गोष्टी इन्व्हेस्टमेंट केल्या नंतरनी त्याच्या
अगेन जो काय तुम्हाला कॅश फ्लो किंवा प्रॉफिट जनरेशन आहे तुम्हाला ताबडतोब होत नाही. तर ते काय होतं की त्याचा प्रॉफिट जनरेशन करण्यासाठी तुम्हाला 1, 2, 3 वर्षाचा कालावधी लागतो. मग ही जी तफावत आहे होते की तुमच्याकडे 6 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी फंड्स अवेलेबल आहे आणि तुम्ही ते लाँग टर्म पर्पजसाठी यूज केले किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर्स केले, तर तुम्हाला तुमच्या वर्किंग कॅपिटलमध्ये इन फ्युचरमध्ये तो प्रॉब्लेम येणार कॅश फ्लोचा. तर हे अवॉइड करायला पाहिजे की हे सूत्र जे मी ह्या पॉडकास्टद्वारे मी सांगू शकतो की लॉंग टर्म फंड हॅज टू बी यूज फॉर लॉंग टर्म पर्पज अँड शॉर्ट टर्म फंड्स हॅज टू बी यूज फॉर ओनली शॉर्ट टर्म पर्पज. जर गोष्ट यूज केली तर तुम्हाला तुमच्या कॅश फ्लोमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, मस्तच आणि खूप चांगली टिप आहे आणि आय होप लोक फॉलो करतील. आता सर आपण ॲट दी एंड ऑफ द पॉडकास्ट मला ना म्हणजे आता आपल्या लोकांचं कसं असतं, आपण सगळ्यांचं म्हणजे भारतीय लोकांचं की बाबा किती पैसे येणार आहेत ते सांग किंवा कसं आम्ही करू शकतो, किती रुपयामध्ये होणार आहे सांग. मग 10 लाख रुपये समजा एखादा बिझनेस आहे, आपला एक ऑडियन्स म्हणून विचारतो की माझा समजा 10 लाखाचा बिझनेस आहे, तो मला 1 करोडपर्यंत घेऊन जायचा आहे, तर मी कुठे कुठे लक्ष देणं गरजेचं आहे? हे करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कसं आहे की आता आपण पाहिलं की 6 पिलर असतात तुमचे प्रोडक्ट. एक ते की प्रोडक्ट, नंतर सेल्स अँड मार्केटिंग स्ट्रॅटर्जी, तुमचं पीपल मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट आणि तुमचं सेल्स मॅनेजमेंट. ह्या गोष्टी जर तुम्ही फोकस केला तर ऑब्विसली तुम्हाला इन फ्युचरमध्ये त्याचं हे होणार. पण याच्यात कसं आहे की 2 गोष्टी. एक तर तुमचा 10 लाखाचा बिझनेस आहे, तर 10 लाखाचा बिझनेस म्हणजे काय आहे की एखादा दुकानदार जो आपण बाहेर पाहिलं तर 10 लाखाचा बिझनेस तुमच्या वर्षामध्ये कुठला पण दुकानदार शटर लावून किंवा ओपन करून बसला तर 10 लाखाचा बिझनेस वर्षामध्ये सगळेच लोक करतात. तर 10 लाखाचा बिझनेस करणारा हा बिझनेसमन नाही, हा जो आहे तो दुकानदार आहे. पण तुम्हाला जर बिझनेसमन व्हायचा असेल तर ऑब्विसली तुमचं जे स्वप्न असायला पाहिजे ते मोठे असायला पाहिजे. कमीत कमी 1 करोडचा बिझनेस जर केला तर माझ्या अकॉर्डिंग मी म्हणू शकतो की तो खरा बिझनेसमन किंवा एंटरप्रेन्योर आहे. आणि तो बिझनेस सुरू करताना तुमच्या ॲब्सेन्समध्ये तुमचा बिझनेस आहे तो ऑटोमॅटिकली रन होणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे काय आहे की डे टू डे ऑपरेशनमध्ये तुम्हाला जास्त इन्व्हॉल्व होण्याची गरज नाही. तुमची टीम किंवा तुमचे जे काही प्रोसेसेस ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली तुमचे जे काही विजन आहे किंवा तुमचे जे काही स्वप्न आहेत की तुमचे जे काही प्रोजेक्शन्स आहेत तर ते कंप्लीट करतात. हे होत असेल तर ऑब्विसली तो बिझनेस ओनर किंवा एंटरप्रेन्योर आहे, नाहीतर ऑब्विसली की दुकानदारच आपण म्हणू शकतो त्याला. चांगली टिप दिली. तर आता म्हणजे एक म्हणजे डोळे उघडण्याची टिप आहे, कारण बरेचसे बिझनेसमॅन आहेत ते करायचं ते दुकानदारच होऊन बसतात अजूनपर्यंत आणि त्यामुळे त्यांचा बिझनेस वाढत नाही. तर थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आणि लोकांना गाईड केलं त्यावर तुमचे धन्यवाद. धन्यवाद ह्या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.